आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील प्रॅक्टिस सेट 6.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन फॅक्टराइज. गिव्हन ज्या दिलेल्या ट्रायनॉमियल आहे दॅट मीन्स या ट्रायनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल असंही म्हणू शकतो. ट्रायनॉमियल मीन्स हॅव्हिंग 3 अनलाइक टर्म्स. ही जी ट्रायनॉमियल आहे त्याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो वन बाय वन सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. So see the first example. First trinomial is x square plus 9x plus 18. So सुरुवातीला आपल्याला we have to find out the product of coefficient of square term and constant term. That means इथं coefficient काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म यांच्यात आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स इथं 1 असणार आहे. दॅट मीन्स कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म अँड कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. दॅट मीन्स 1 into 18. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आपला आन्सर काय येणार आहे प्लस 18. त्यानंतर 18चे आपल्याला असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्याची सम ही 9 येईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन हे 18 आलं पाहिजे आणि सम ही 9 आली पाहिजे. सो हे फॅक्टर्स घेण्यासाठी इथं जर आपण मायनस मायनस घेतलं तर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे किंवा आपल्याला प्लस 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 म्हणजे आपले जे फॅक्टर्स येणार आहेत ते मायनसमध्ये येतील किंवा प्लसमध्ये येतील. बट तर ॲडिशन आहे ती प्लस 9 आहे. सो आपल्याला इथं प्लस प्लसमध्ये घ्यावे लागणार आहेत आणि 3 6 18 म्हणजे फॅक्टर्स आपले काय निघालेले आहेत 3 आणि 6. सो पण हेच कसं लिहू शकतो. पहिली जी स्क्वेअर टर्म आहे ती ॲज इट इज. त्यानंतर ही जी टर्म आहे सेकंड टर्म हीच आपण फोडून लिहू शकतो म्हणजेच 3x प्लस 6x. दॅट मीन्स याचा मिनिंग हाच आहे जितक्या. त्यानंतरची कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. त्यानंतर या पहिल्या 2 टर्ममध्ये आपण कॉमन काढू शकतो आणि नंतरच्या या 2 टर्ममध्ये सुद्धा आपण कॉमन काढू शकतो. जर आपण x कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे इथले एक्स स्क्वेअरमधले एक्स कॉमन काढले. सो इथं एक्स राहतील प्लस इथं 3 राहणार आहेत कारण इथले एक्स आपण कॉमन काढलेले आहेत. प्लस यातून आपल्याला 6 कॉमन काढता येतील. सो ब्रॅकेटमध्ये एक्स राहील आणि 6 3 चा 18. दॅट मीन्स एक्स प्लस 3. इज इट क्लिअर? इथं एक्स प्लस 3 आणि एक्स प्लस 3 2 टाइम्स आलेले आहेत. सो आपण अगेन हे कॉमन काढू शकतो एक्स प्लस 3 आणि हे जे रिमेनिंग आहे ते आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊया एक्स प्लस 6. सो आपला आन्सर काय आलेला आहे इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 6. इट इज आवर फायनल आन्सर. देन सेकंड एक्झाम्पल इज second trinomial is x square minus 10x plus 9. सो सुरुवातीला आपल्याला कोएफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स हे मल्टिप्लिकेशन तर 1 असल्यामुळं 9च येईल प्लस 9. जितक्या. सो प्लस 9च्यात आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ज्यांची सम ही -10 यायला हवी. जितक्या. सो इथे एकतर आपण मायनस मायनस घेऊ शकतो किंवा प्लस प्लस घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो तर मायनस मायनसच घ्यावं लागेल कारण आपली ही जी टर्म आहे ती मायनसमध्ये आहे. सो -9 इंटू -1. सो जर मल्टिप्लिकेशन आपण चेक केलं तर मायनस इंटू मायनस प्लस आणि 9 इंटू 1 दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? आणि ॲडिशन जर आपण चेक केली तर -9 आणि -1 -10. इज इट क्लिअर? सो पहिली स्क्वेअर टर्म ॲज इट इज. तर ही जी सेकंड टर्म आहे ती आपण फोडून लिहू शकतो -9x -1x. हे जे फॅक्टर्स निघालेले आहेत त्यानुसार आपण ही मधली टर्म फक्त फोडून लिहिलेली आहे. प्लस ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. त्यानंतर या पहिल्या 2 टर्ममध्ये आता आपल्याला कॉमन घेता येईल आणि त्यानंतर या 2 टर्ममध्ये कॉमन घेता येईल. तितक्या. यातून जर आपण एक्स कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे एक्स मायनस 9. जितक्या. त्यानंतर यातून आपल्याला 1 कॉमन घेता येतील. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स मायनस 9. तर मायनस आलेला आहे तर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे.
इज इट क्लिअर. सो हा ब्रॅकेट 2 टाइम्स आलेला आहे, सो तोही आपल्याला कॉमन घेता येईल. हा कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये, दॅट मीन्स x मायनस 1. सो आवर आन्सर इज in first bracket x minus 9 and in second bracket x minus 1. It is our final answer. Then next example, third trinomial is y square plus 24y plus 144. Is it clear? इथं कोएफिशियंट 1 आहे. सो 1चं आणि 144चं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स हेच मल्टिप्लिकेशन येणार आहे प्लस 144. इज इट क्लिअर? तर 144चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्याचे ॲडिशन ही प्लस 24 यायला हवे. सो आपण प्लस 12 आणि प्लस 12 जर घेतलं तर प्लस इंटू प्लस प्लस मल्टिप्लिकेशन हे प्लसमध्ये यायला हवं आहे आणि त्यानंतर 12 स्क्वेअर 144. दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन हे आलेलं आहे आणि 12 प्लस 12 24. इज इट क्लिअर? सो या फॅक्टर्सनुसार आपण नेक्स्ट टर्म कशी लिहू शकतो? पहिली टर्म ॲज इट इज प्लस ही जी टर्म आहे ती सिम्पली या फॅक्टर्सनुसार फोडून घ्यायची आहे. 12y प्लस 12y प्लस ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपला आपण यातून कॉमन काढू शकतो आणि या दोन टर्ममधून कॉमन काढू शकतो. सो यातून जर आपण कॉमन काढले y, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? y प्लस 12. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण 12 कॉमन काढू शकतो कारण 12नी 144ला कट होणार आहे. सो यातून हे काढता येतील आपल्याला. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील? y प्लस 12 कारण 12 इंटू 12 हे 144 येतात. सो ब्रॅकेटमध्ये आपले 12 राहिलेले आहेत. सो हा जो ब्रॅकेट आहे तो 2 वेळा आलेला आहे. सो आपण कॉमन घेऊ शकतो अगेन. आणि रिमेनिंग जे आहे ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन. फोर्थ ट्रायनॉमियल इज 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. सो आता आपल्याला या कोएफिशियंटचं आणि या कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स 5 इंटू मायनस 10. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? मायनस 50. इज इट क्लिअर? तर मायनस 50चे जे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की त्याची ॲडिशन ही 5 येईल. इज इट क्लिअर? सो इथं मायनस आहे. सो आपला एक नंबर हा प्लसमध्ये येईल आणि एक नंबर मायनसमध्ये येईल. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण प्लस 10 आणि मायनस 5 घेतले तर 10 5चा 50 आणि प्लस इंटू मायनस मायनस. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 5 मायनस प्लस 10 आणि मायनस 5 जर केले तर आन्सर हे 5 येत आहे. सो हे फॅक्टर्स घेऊन आपण नेक्स्ट टर्म लिहिणार आहोत. नेक्स्ट स्टेपला पहिली टर्म ॲज इट इज, तर हीच टर्म आपण फोडून कशी लिहू शकतो? या फॅक्टर्सनुसार प्लस 10y मायनस 5y. इज इट क्लिअर? त्यानंतर कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. त्यानंतर आता आपण कॉमन काढू शकतो या पहिल्या 2 टर्ममधून आणि नंतरच्या 2 टर्ममधून. सो यातून जर आपण 5y कॉमन काढले तर आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? y प्लस 2. इज इट क्लिअर? हा ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला तर हेच आन्सर येणार आहे. 5y इंटू y दॅट मीन्स 5y स्क्वेअर आणि 5y इंटू 2 दॅट मीन्स 10y. इज इट क्लिअर? त्यानंतर यातून आपण 5 कॉमन काढू शकतो. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील? y प्लस 2. 5 2चा 10. इज इट क्लिअर? सो हे ब्रॅकेट दोनदा आलेले आहेत. सो आपण कॉमन घेऊया. त्यानंतर जे रिमेनिंग आहे ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 5y मायनस 5. इज इट क्लिअर? सो हा जो ब्रॅकेट आहे त्यातून अगेन आपण 5 कॉमन काढू शकतो कारण याही टर्ममध्ये 5 आहेत आणि इथंही 5 आहेत. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज लिहूया आपण. त्यानंतर यातून आपल्याला 5 कॉमन काढता येतील. 5 जर आपण कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये y मायनस 1. इज इट क्लिअर? सो हेच आपण व्यवस्थित करून लिहूया. 5 y प्लस 2 इन ब्रॅकेट आणि त्यानंतर इन सेकंड ब्रॅकेट y मायनस
1. It is our final answer. Then next trinomial, fifth one. Our fifth example is p square minus 2p minus 35. Is it clear? So कोइफिशियंट 1 आहे. सो या 1चं आणि या -35चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? -35. इज इट क्लिअर? तर -35चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की सम ही -2 येणार आहे. सो 7 5चा 35 आणि मायनस इंटू प्लस मायनस येतील आणि -7 आणि +5 -2 येतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट पहिली टर्म ॲज इट इज. आता हीच आपण फोडून घेऊ शकतो. मधली टर्म -7p + 5p. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. त्यानंतर आता आपण कॉमन काढूया. पहिल्या 2 टर्ममधून आपल्याला कॉमन घेता येतील आणि त्यातून नंतर यातून सुद्धा आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत. सो p जर आपण कॉमन घेतले तर काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये? p - 7. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला यातून 5 कॉमन घेता येतील. 5 जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये p - 7 आणि 5 7चा 35. इज इट क्लिअर? सो हे 2 ब्रॅकेट आपण वन टाइम लिहूया. p - 7 अँड इन सेकंड ब्रॅकेट रिमेनिंग जे आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये p + 5. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. Then next example, sixth one. Sixth trinomial is p square minus 7p minus 44. सो सुरुवातीला प्रॉडक्ट घ्यायचा आहे कोइफिशियंट स्क्वेअर टर्मच्या कोइफिशियंटचा आणि या कॉन्स्टंट टर्मचा. दॅट मीन्स हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आन्सर काय येणार आहे? 1 × -44. दॅट मीन्स -44च येईल. त्यानंतर याचे आपल्याला आता फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन ही -7 यायला हवी. सो -11 आणि +4. दॅट मीन्स 11 4चा 44 आणि मायनस इंटू प्लस मायनस. इज इट क्लिअर? त्यानंतर ॲडिशन जर आपण चेक केली तर -11 + 4 दॅट मीन्स -7. इज इट क्लिअर? सो p स्क्वेअर ॲज इट इज. आता हीच टर्म आपण या फॅक्टर्सनुसार फोडून घेणार आहोत. 11p + 4p - 44 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपण कॉमन घ्यायचे आहेत. पहिल्या 2 टर्ममधून आपण p कॉमन घेऊ शकतो आणि नंतरच्या 2 टर्ममधून सुद्धा आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. सो p जर कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? p - 11. इज इट क्लिअर? त्यानंतर यातून आपण 4 कॉमन काढू शकतो. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? p - 11 4चा 44. सो 11 राहतील. इज इट क्लिअर? त्यानंतर हे ब्रॅकेट 2 टाइम्स आलेले आहे. सो ते आपण 1 टाइमच घेणार आहोत कॉमनमध्ये आणि रिमेनिंग आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये. इज इट क्लिअर? सो आन्सर इज इन ब्रॅकेट p - 1 and in second bracket p - 11 आणि p + 4. इज इट क्लिअर? त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल 7th वन. 7th ट्रायनॉमियल इज m स्क्वेअर - 23m + 120. इज इट क्लिअर? कोइफिशियंट 1 आहे. सो 1 × 120 म्हणजे +120च येणार आहे. सो फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन 120 यायला हवं आणि ॲडिशन ही -23 यायला हवी. सो इथं चेक करत असताना आपल्याला 120 म्हणजे 12च्या टेबलच्या नंतरच आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. 13च्या टेबलमध्ये येत नाही. 14च्या टेबलमध्ये सुद्धा 120 येत नाही. सो 15 8चा येतो आहे. 15 8चा 120. इज इट क्लिअर? बट इथं आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि इथं मायनसमध्ये टर्म असल्यामुळं इथं आपल्याला साईन हे मायनसमध्ये घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट m स्क्वेअर ॲज इट इज. या फॅक्टर्सनुसार ही टर्म आपण फोडून घेणार आहोत. -15m - 8m
प्लस 120. जितक्या त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपण कॉमन घेणार आहोत. यातून कॉमन घेता येतील आणि नंतर यातून कॉमन घेता येतील. सो एम जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये एम मायनस 15. जितक्या नंतर यातून 8 कॉमन घेता येतील कारण 8नी 120ला कट होणार आहे. सो एम राहतील ब्रॅकेटमध्ये मायनस 15. दॅट मीन्स 15 8चा 120. सो ब्रॅकेटमध्ये 15 राहिलेले आहेत. इज इट क्लिअर? आणि मायनस इंटू मायनस प्लस. सो हे जे दोन ब्रॅकेट आलेले आहेत ते कॉमन घेऊन वन टाईम आपण लिहिणार आहोत. एम मायनस 15 अँड इन सेकंड ब्रॅकेट एम मायनस 8. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल 8th m square minus 25m plus 100. इज इट क्लिअर? तर हे 1 कोइफिशियंट 1 आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन 100च येणार आहे. इज इट क्लिअर? सो आता प्लस 100चे असे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की सम ही -25 यायला हवी. सो ते एकतर मायनस मायनस नंबर्स असतील किंवा प्लस प्लस असतील. सो इथली टर्म ही मायनसमध्ये आहे. सो आपल्याला मायनसमध्येच नंबर घ्यावे लागतील. 25चा 100. इज इट क्लिअर? आणि मायनस इंटू मायनस प्लस. त्यानंतर -20 आणि -5 -25. सो वी कॅन राईट फर्स्ट टर्म ॲज इट इज अकॉर्डिंग टू फॅक्टर्स. आपण ही टर्म फोडून घेऊ शकतो. 20 - 20m - 5m प्लस ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपण कॉमन घेणार आहोत. यातून आपल्याला एम कॉमन घेता येतील आणि यातून 5 कॉमन घेता येतील. इज इट क्लिअर? सो एम कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये एम मायनस 20. इज इट क्लिअर? सेकंड ब्रॅकेटमध्ये 5 जर आपण -5 कॉमन घेतले तर एम मायनस 20. 25चा 100 येणार आहे. इज इट क्लिअर? आणि मायनस इंटू मायनस प्लस. सो हा जो ब्रॅकेट आहे तो वन टाईम एम मायनस 20 हे रिमेनिंग आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये एम मायनस 5. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल 9th example is 3x square plus 14x plus 15. इज इट क्लिअर? सो आता कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म, कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म यांचं जर मल्टिप्लिकेशन आपल्याला घेतलं तर 3 × 15 दॅट मीन्स 45. इज इट क्लिअर? 15 3चा 45 प्लस 45 येणार आहे. सो आता आपण फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहोत की मल्टिप्लिकेशन ही प्लस 45 यायला हवं आणि ॲडिशन ही प्लस 14 यायला हवी. सो 9 5चा 45 आणि प्लसमध्ये घ्यावं लागणार आहे. प्लस इंटू प्लस प्लस येईल आणि या दोन टर्म प्लसमध्ये. सो ॲन्सर इथं मॅच होत आहे. सो वी कॅन राईट 3x² ॲज इट इज. त्यानंतर ही टर्म फोडून लिहिणार फॅक्टर्सनुसार. 9x + 5x प्लस ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत. 3x कॉमन घेता येतील आणि यातून 5 कॉमन घेता येतील. सो वी कॅन राईट 3x जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे x + 3. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेटमधून नेक्स्ट टर्ममधून आपण 5 कॉमन घेतले. सो ब्रॅकेटमध्ये x + 3. इज इट क्लिअर? सो हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते आपण परत कॉमन घेऊया आणि रिमेनिंग आहे ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये. इज इट क्लिअर? सो आवर आन्सर इज इन फर्स्ट ब्रॅकेट x + 3 and in second bracket 3x + 5. Is it clear? So it is our final answer. Then next example 10th one. 10th trinomial is 2x² plus x minus 45. Is it clear? So सुरुवातीला आता
यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. सो मल्टिप्लिकेशन काय येईल? 2 इंटू -45 जितलं म्हणजे आन्सर काय येणार आहे? -90. सो -90च्यात आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन ही 1 यायला हवी. जितलं सो आपण ही कसं करू शकतो? 10 9चा 90 आणि +10 आणि -9 म्हणजे 10 - 9 केलं तर 1 आन्सर येणार आहे. सो वी कॅन राईट 2x² ॲज इट इज. या फॅक्टर्सनुसार ही टर्म आपण फोडून लिहिणार आहोत. +10x - 9x ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. जितलं त्यानंतर आता कॉमन घ्यायचे आहे. या दोन टर्ममधून 2x कॉमन घेता येतील आणि या टर्ममधून आपल्याला -9 कॉमन घेता येईल. जितलं सो 2x जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये x + 5 जितलं 2 5चा 10 दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये x + 5 यातून आता -9 कॉमन घेता येतील. सो ब्रॅकेटमध्ये x + 5 जितलं सो मायनस इंटू प्लस मायनस आणि 9 5चा 45. सो जे हे दोन ब्रॅकेट आहे ते आपण अगेन कॉमन घेऊ शकतो. x + 5 इन सेकंड ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग टर्म्स 2x - 9 जितलं इट इज अवर फायनल आन्सर. Then next example 11 trinomial is 20x² - 26x + 8 जितलं. सुरुवातीला आता आपल्याला या स्क्वेअरवाल्या टर्मचा कोएफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. सो 20 × 8 दॅट मीन्स 2 8चा 16 आणि हा 0 दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन हे 160 + 160 येईल. त्यानंतर फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे आहेत की सम ही -26 यायला हवी. सो 16 10चा 160 येतो आहे. सो मायनसमध्ये जर आपण घेतलं तर ॲन्सर इथं ॲडिशन ही -26 येते आहे. जितलं सो वी कॅन राईट 20x² ॲज इट इज. तर या फॅक्टर्सनुसार ही टर्म फोडून घेऊया. 16x -16x -10x + 8 जितलं. सो आता आपण कॉमन घेऊया. जितलं या दोन टर्ममधून आपल्याला 4नी या दोन नंबरला कट होत आहे. जितलं 4नं 20ला पण कट होत आहे आणि 16ला पण कट होत आहे. सो आपण या दोन टर्ममधून 4x कॉमन घेऊ शकतो. जितलं सो कॉमन घेताना मोठ्यात मोठं जास्तीत जास्त कॉमन घेता येईल तेवढं आपण घेणार आहोत. सो 2 सुद्धा कॉमन घेता येतील पण त्याहीपेक्षा जास्तीत जास्त काय कॉमन काढता येतील हे आपण पाहणार आहोत. सो 4x दॅट मीन्स हा नंबर फाइंड आउट करत असताना असा नंबर फाइंड आउट करायचा की ज्यातून आपण कॉमन घेतो आहोत त्या दोन्ही नंबरला त्या नंबरनी कट झालं पाहिजे. जितलं सो ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? 4 5चा 20 दॅट मीन्स 5x - 4 4चा 16 दॅट मीन्स -4 जितलं. त्यानंतर यातून आता आपल्याला 2 कॉमन घेता येईल कारण दोन्ही नंबरला 2नी कट होत आहे. सो 2 जर कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये 5x - 4 जितलं. सो हा जो ब्रॅकेट आहे तो आपण वन टाईम घेऊया. 5x - 4 आणि जे रिमेनिंग आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x - 2 जितलं. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर यातून अगेन आपण 2 कॉमन काढू शकतो. सो पहिला जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज लिहूया. त्यानंतर या ब्रॅकेटमधून जर आपण 2 कॉमन काढले तर इथं काय राहणार आहे? 2 2चा 4 दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये 2x - 1 जितलं. सो पहिला ब्रॅकेट हेच फक्त आपण व्यवस्थित अरेंजमेंट करून घेऊया. हे 2 पुढे घेऊया. 2x - 1 आणि इन सेकंड ब्रॅकेट 5x - 4 जितलं. सो तर अंडरस्टँडिंगसाठी आपण लिहूया. बाय टेकिंग कॉमन फॅक्टर 2. ओके बाय टेकिंग कॉमन फॅक्टर 2.
हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, लास्ट वन. 44x² मायनस एक्स मायनस 3. सो आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला घ्यायचं आहे. 44 इंटू मायनस 3. 44 इंटू मायनस 3 हे जर आपण केलं तर 4 3चा 12, त्यानंतर 4 3चा 12 आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 13. जितलं इथं मायनस आहे, सो आन्सर आपलं मायनसमध्ये येणार आहे. सो आता आपल्याला -32 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ही ॲडिशन ही -1 यायला हवी. जितलं सो -1 ॲडिशन येण्यासाठी आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सच फाइंड आउट करावे लागणार आहे. जितलं जर आपण इथं -12 आणि +11 असं जर घेतलं, 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर घेतले तरच ॲडिशन ही -1 येणार आहे. जितलं सो 11 आणि 12 हे कॉन्सिक्युटिव्ह, दॅट मीन्स ओळीने येणारे नंबर आहेत. सो मायनस इंटू प्लस मायनस आणि -12 आणि +11 दॅट मीन्स 1 -1. जितलं सो हेच आपण आता कसं लिहू शकतो, पहिली टर्म ॲज इट इज 44x², त्यानंतर या फॅक्टर्सनुसार ही टर्म फोडून लिहूया, +11x -12x. जितलं आणि ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. त्यानंतर आता यातून आपल्याला 11x कॉमन घेता येतील आणि यातून आपल्याला -3 कॉमन घेता येईल. सो जर आपण 11x जर कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये 11 4चा दॅट मीन्स 4x राहतील. 11 4चा 44 आणि 11 कॉमन घेतले दॅट मीन्स +1. जितलं त्यानंतर यातून -3 जर आपण कॉमन घेतले तर 3 4चा 12 दॅट मीन्स 4x राहतील आणि 3 1चा 3 दॅट मीन्स +1. जितलं सो हे जे 2 ब्रॅकेट आहे ते आपण 1 टाईम घेऊया कॉमनमध्ये आणि जे रिमेनिंग आहे ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये. जितलं सो आपला ॲन्सर काय आलेला आहे, 4x + 1 अँड इन सेकंड ब्रॅकेट 11x - 3. इट इज अवर फायनल ॲन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.